नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। पालिका याचे अनाधिकृत बांधकामाला संरक्षण याचा फज्जाच उडवला आमदारांनी, ते पहा आता आपल्या डोळ्यांनी। आता तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करतील का? घ्या आदेश। अमीन पटेल, धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पिछले कई सालों से मुंबई के सभी आमदार ये जो इलीगल कंस्ट्रक्शन का काम मुंबई शहर में धड़ल्ले लेते होता है, उसके बाद इस सदन के ध्यान में लाते हैं। मगर मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है कि कायदे में प्रावधान होने के बाद भी कोई कार्रवाई नहीं होती। मंत्री महोदय, आप बोलते हो कि कड़क कार्रवाई होगी, मगर आज तक इतने सालों में कोई कड़क कार्रवाई नहीं हुई। मेरा स्पेसिफिक प्रश्न मेरे मतदार संघ को लेकर के है कि बी वार्ड, सी वार्ड, डी वार्ड, ई वार्ड के अंदर जो इलीगल कंस्ट्रक्शन, एक माले की बिल्डिंग को 10-10 माले की बिल्डिंग आपके मुंबई महानगर पालिका के ऑफिसर और पुलिस ने मिलकर जो बनाया है, उसके ऊपर कितने दिन में कार्रवाई होगी? और आज आप जो आश्वासन दे रहे हो, तो कितने भी मुंबई महानगर पालिका के अधिकारियों के ऊपर, कितने पुलिस वालों के ऊपर और कितने जो इलीगल कंस्ट्रक्शन के उनके ऊपर कार्रवाई की लिस्ट अगले नागपुर के अधिवेशन में आप पटल पे रखेंगे क्या? सुंदरनगर येथे बेकायदेशीररित्या अनेक झोपड्या ताब्यात घेऊन कॉन्ट्रॅक्टर माफिया डॉमनी कोळी आणि त्याच्या सहकार्याने बेकायदेशीररित्या आरसीसी बेकायदेशीर बांधकाम करून मोठा चर्च उभा केलेला आहे। तो चर्च कशासाठी? लोकांना, आजूबाजूच्या लोकांना धर्मांतर करून कन्वर्जन करण्यासाठी। मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांना सर्व माहिती असतानाही अनाधिकृत बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला नाही। उलट सर्वच अधिकाऱ्यांनी त्याला सपोर्ट करून अनाधिकृत बांधकाम पूर्ण केले। यांच्यावर कारवाई कोण करणार, असाही प्रश्न विचारत आहेत नागरिक। धारावीतील प्रभाग क्रमांक 185 कुंभारवाडा येथील या बेकायदेशीर जागेवर कॉन्ट्रॅक्टर माफिया दीपक पाटील आणि त्याचे सहकारी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम करत आहेत। याबाबत पालिकेने एक नोटीस दिली, कारवाई केली, मात्र पुन्हा ते बांधकाम जशास तसे उभे आहे। याच्यावर कारवाई करणार कोण? या एका अपंगाची जागा लुटल्याची ही माहिती आहे। माटुंगा येथे बेकायदेशीर बांधकाम, कारवाई करतील का? धारावीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे हे आहेत, पहा। याच्यावर कारवाईची अपेक्षा, परंतु कारवाईच होत नाही। अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात, त्यांच्यावर कारवाई करणार कोण? याला सर्वस्वी जबाबदार असणारे अधिकारी मात्र हप्ते गोळा करत असल्याची। मुंबईतील सर्वात मोठे बेकायदेशीर बांधकाम गुरुनानक कॉलेजवर बघा। कुंभारवाड्यातील कॉन्ट्रॅक्टर कमलेश वारियाचे बेकायदेशीर बांधकाम, याच्यावर कारवाई कोण करणार? मिलमधील बेकायदेशीर बांधकाम, धारावी कोळीवाडा येथील बेकायदेशीर बांधकाम, अशोक मिल कंपाऊंड, कुंभारवाडा, प्रजापती हॉल, आजूबाजूचे बेकायदेशीर बांधकाम, कुर्ला एलबीएस वार्ड येथील बेकायदेशीर बांधकाम, आत्ताच कारवाई झालेली बेकायदेशीर। धारावी ढोरवाड्यातील बेकायदेशीर बांधकाम, कॉन्ट्रॅक्टर मनी कोळीवाड्यातील ड्रेनेजच्या लाईनीची महानगरपालिकेने दिली नोटीस। अनाधिकृत बांधकाम अशोक मिल मधील अंबादेवमध्ये कॉन्ट्रॅक्टर मौलानाचे बेकायदेशीर बांधकाम। धारावी कोळीवाडा कौशिक कोळी, समीर भोईटे हे बांधत आहेत 7 माळ्याचे बेकायदेशीर इमारत। कोणतीही एनओसी नाही, कोणतीही परवानगी नाही। मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग करते काय? 90 फीट रोडवर या बांधकामाला दिली नोटीस, कारवाई नाही। किती अनाधिकृत बांधकाम शाबूत। अशोक मिल कंपाऊंड मध्ये रिजवान पटेल याचे बेकायदेशीर बांधकाम मोठ्या प्रमाणात आजही लपून सुरू आहेत बांधकामे, कारवाई का होत नाही? कमलेश वारिया मोठा माफिया, त्याच्यावर कारवाई का नाही? असे अनेक प्रश्न विचारले असता कारवाई करत नाहीत। अधिकारी साठे लोटे करून बांधकामाला वाढवत आहेत, धारावीचा वाटोळा करत आहेत। धारावीमध्ये डीआरपी सुरू असताना अडाणीचे अधिकारी आणि हे सगळे कर्मचारी पालिकेचे भ्रष्ट मार्गाने अनाधिकृत बांधकाम वाढीस लावत। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार अमीन पटेल काय म्हणाले ते ऐका, आणि दुसरीकडे योगेश सागर भाजपा आमदार काय म्हणाले ते पहा। हो अध्यक्ष महोदय, देतो ना। मंत्री महोदया ज्या म्हणाला आहेत की परागळवणीजींनी जे प्रश्न उपस्थित केले आहे, सन्मान्य सदस्यांनी तिथे कारवाई झाली। ते महानगरपालिकेला हायकोर्टने निर्देश दिले
ते तिकडचे लोकल लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कारवाई झाली. महापालिकेने सो मोठं केली नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात खाली ग्राउंड फ्लोअर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 आरसीसी स्लॅब टाकून अध्यक्ष महोदय, हे मुंबई महानगरपालिका आहेत. मालाड जसा शहर 1 माळा 2 माळा 3 माळा 4 माळा आरसीसी, बाजूला नवीन प्लिंथ. अध्यक्ष महोदय, जुलै 2024 मध्ये पत्र लिहिलं, महापालिकेने पत्र घेतलं, कारवाई केली नाही. डिसेंबर पर्यंत 50 लोकांना पोझिशन दिलं. साहेब, तुम्हाला कारवाई या पुढच्या 4 दिवसात पाहिजे ना? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी ते सांगितलं पाहिजे या सभागृहात. याचा पुढे जर अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन किंवा अनधिकृत बांधकाम झालं तर असिस्टंट कमिशनरवर आणि सिनियर पीआयवर आपण गुन्हा दाखल करणार, असा अध्यक्ष महोदय महापालिकेला आदेश दिला पाहिजे सरकारच्या माध्यमातून. मंत्री महोदय बघा, सभागृहाची एकूण भावना आपण लक्षात घेतली. मुंबईतले सदस्य जे आतापर्यंत बोलले आहेत, सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की तक्रारी देऊन पण कारवाई होत नाहीये. आपल्याला काहीतरी एक्झम्प्लनरी ऍक्शन घ्यायची गरज आहे. त्यामुळे जर का एखादा असा सिरियस गुन्हा दिसून आला की वारंवार लोकप्रतिनिधी तक्रार करूनही ऍक्शन घेतली नसेल तर आपण त्या संदर्भात कडक कारवाई करावी, 1. आणि नंबर 2, आज ज्या सदस्यांच्या केलेल्या तक्रारींवरती ऍक्शन घेतली नाहीये त्या संदर्भातली माहिती आज संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्याकडे द्या. मी मंत्री महोदया ती माहिती आपल्याकडे पाठवणार. अधिवेशन संपण्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टींवरती काय कारवाई केली आहे याचा अहवाल आपण सभागृहात सादर करावा. हो अध्यक्ष महोदय.